आणि तो विश्वभर फरला. अरे बाबांचा बारकाईने जर अभ्यास केला ना, वर्णन करायसारखं नाही हो. कारण का सहज बोलणे ही तो उपदेश. सहज इतक्या मोठ्या किमतीचा देवाचा पत्ता त्यांनी सांगितला. किती मोठ्या देवाचा पत्ता सांगितला, ज्याला सगळं श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे वर्णन करता 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 आणि वेद वेद झाला पण मातेने अंता वाया गेला. अशा देवाचा पत्ता या शेवटच्या अवतारानं सांगितलं. म्हणजे ज्ञानेश्वरीतला विषय गीतेत नाही, पण बाबांनी सांगितलेली. बाबांना ज्ञानेश्वरी माहित होतं, पण बाबांनी सांगितलेलं दृष्टांत ज्ञानेश्वरीत नाही. हाय तर कांद्यात बी हाय का? हाय दृष्टांत त्यात. केक तडात वाख हाय का? हाय दृष्टांत त्यात. मोटरीची हवा सोडल्यावर एवढे 4 बुडबुड्या गुत्ते द्या आणि ते काढली हवा की मोटर चालू होती. हाय दृष्टांत. मग बाबांनी सोपा करून धर्मशास्त्र सांगितलं का अवघड? किती सोपं सांगितलं, किती सोपं सांगितलं. फुल पेलेल्याला कळत होतं, फुल दारू पेलेल्याला कळत होतं. बरं ह्याच्यात किती माणसं बर का खरोखर जन्मजात आपल्या घरात संप्रदाय आले असलेली 10% असतील बघा फक्त. नाहीतर तुमच्या पटलंच. 70% माणसांनी नमुना घेतलेली माणसं आहे ती हात. आणि आता ह्याच मांडपात जवळजवळ 1000 कीर्तनकार असतील. 1000. भागवत धर्माची क्रांती झालेली कळली नाही, पण आपलं आपलं अंतकरण आपल्याला सांगता या. 1000 कीर्तनकार आहेत त्यात. दिसत्यात वर्ण कळत्यात जास्त. अरे बापरे, कुठे गेलता शिकायला? मग आता आपली तर पडायला लागली, कशाला संस्था उभा करायला लागले? कळाय नको का? सहज जाता जाता माणूस तयार होता कीर्तनकार बनतोय. थोबाड वाचून सगळी सांगते ती, तरी सुद्धा प्रभाव आपला त्यांच्यावर पडला का त्यांचा आपल्यावर पडायला लागला. आता ह्या लेकरांना भागवत धर्म किती सज्जन पोर आहे ती उडी साचली. हे कीर्तन सांगू शकतील, सांगू शकतील, पण कसं पोट वारायचं हे साचे आहे ना. पण घरात जर आपली लेकरं तयार केली तर दंड थपतून सांगतेली आहे ना. काय झालं माहित आहे का?